संतोष अण्णा देशमुख यांच्या गेले काही महिन्यापूर्वी निर्गुण हत्या या ठिकाणी करण्यात आली आणि त्याच्यामध्ये मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड आणि त्यांच्या सर्व साथीदारांना या ठिकाणी फाशीची सजा या ठिकाणी झाली पाहिजे म्हणून पुणे शहर शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे। कारण वाल्मिक कराडामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट या ठिकाणी उसळलेली आहे, म्हणून अशी घटना भविष्यामध्ये घडू नये म्हणून वाल्मिक कराड आणि त्याच्या सर्व साथीदारांना या ठिकाणी फाशीची सजा झाली पाहिजे आणि भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडू नये म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, त्याचबरोबर माजी उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे असतील, हे असा लोकांना नक्कीच या ठिकाणी कारवाई करतील आणि जे कोणी याच्यामध्ये सूत्रधार आहे त्यामध्ये त्यांच्यावर ही कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे म्हणून पुणे शहर शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे। गृहमंत्र्यांनी पोलिसांना मोकळी केली, त्यामुळे पोलिसांनी प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी पुरावे शोधले, सगळं पुढे गृहमंत्र्यांचं कितपत यश आहे? नाही, या ठिकाणी सगळे सूत्रधार वाल्मिक कराड व त्याचे सर्व साथीदार या ठिकाणी पकडलेले गेले आहे। गृहमंत्री बी त्या ठिकाणी नक्कीच त्यांच्यावर निश्चित चांगली प्रकारची कारवाई या ठिकाणी करतील। आमची सर्वांची मागणी आहे की वाल्मिक कराड आणि त्यांच्या सर्व साथीदारांना लवकरात लवकर या ठिकाणी फाशी झाली पाहिजे। नैतिकतेच्या मुद्द्यावरती तर आधी पेटत असतं बाकीचे बघा, ह्याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये जो कोणी सूत्रधार असतील त्याच्यात निश्चित या ठिकाणी कारवाई केली जाईल। त्याच्यात कुठल्याही पक्षाचा कुठलाही नेता असो त्याच्यावर कारवाई या ठिकाणी नक्कीच सरकार या ठिकाणी करेल। राजीनामा देताना वैद्यकीय कारण सांगितलं बघा, त्यांनी का दिलंय काय माहित नाही, पण त्याच्यामध्ये ज्याचा कोणी हात असन संतोष देशमुख अण्णाच्या खुनामध्ये जो कोणी त्याच्यामध्ये असेल त्याच्या नक्कीच कारवाई त्या ठिकाणी केली जाईल। जो कोणी आरोपी असेल त्याच्यात निश्चित या ठिकाणी कारवाई केली जाईल। परंतु आमचे म्हणणे आहे की जो मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड ह्याने जे पद्धतीने हत्या या ठिकाणी केलेली, काही फोटो बी त्यांनी व्हायरल या ठिकाणी केलेले आहे, त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट या ठिकाणी सर्व महाराष्ट्रामध्ये पसरलेली आहे म्हणून अशा वाल्मिक कराडला आणि त्याच्या सर्व साथीदारांना लवकरात लवकर या ठिकाणी फाशीची सजा झाली। आरोपी करावे अशी मागणी होते, तुमची काय मागणी आहे? आमची एकच मागणी आहे की संतोष अण्णा देशमुखच्या खुनामध्ये जो कोणी त्या ठिकाणी असेल त्याच्यामध्ये नक्कीच त्याच्यावर कारवाई केली जाईल। मग त्याच्यात कुठलाही नेता असो त्याच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे। मुंडेंना आरोपी करायला पाहिजे का? ते त्याच्यात जर असतील तर त्याच्यामध्ये नक्कीच सरकार त्याच्यामध्ये नक्कीच कारवाई करेल। बघा, ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्यामध्ये धनंजय मुंडेंनी या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे, पण आमची एकच मागणी वाल्मिक कराड आणि त्याच्या सर्व साथीदारांना या ठिकाणी लवकरात लवकर फाशीची शिक्षा या ठिकाणी झाली पाहिजे।